लोकेश कॉलेज में 10 दिसंबर 2024 को संस्था के सचिव प्रशांत डोरलीकर ने कॉलेज में चोरी होने की शिकायत दर्ज कराई थी। इस शिकायत पर जांच करते हुए चोरी गए सामान और चोरों को कलमना पुलिस ने हिरासत में ले लिया है और आगे की जांच जारी है। 10 दिसंबर 2024 को नागपुर के कलमना पुलिस स्टेशन के अंतर्गत लोकेश महाविद्यालय संस्थान के सचिव प्रशांत डोरलीकर ने कॉलेज में चोरी होने की शिकायत दर्ज कराई। संबंधित शिकायत के आधार पर वरिष्ठ पुलिस निरीक्षक प्रवीण काले के मार्गदर्शन में कलमना पुलिस की डीबी टीम ने शशिकांत मुसले और उसके सहयोगियों को द्वारा प्राप्त गुप्त सूचना के माध्यम से घटना स्थल पर जांच की तथा मिले सुरागों के आधार पर आरोपी मनीष साहू और टिकेश्वर साहू को गिरफ्तार किया गया। इनके पास से लोहा, आहूजा कंपनी का साउंड बॉक्स, हारमोनियम समेत अन्य सामग्री समेत लगभग 1 लाख का सामान जब्त किया गया। पुलिस ने बताया कि आरोपी उसी कॉलेज के पूर्व छात्र है और बुरी लतों के कारण उन्होंने चोरी का रास्ता अपनाया। फिलहाल आरोपी पुलिस हिरासत में है और आगे की जांच कलमना पुलिस कर रही है। संबंधित मामले की जांच पुलिस उपायुक्त निकेतन कदम, पुलिस अपर आयुक्त क्षीरसागर, वरिष्ठ पुलिस निरीक्षक प्रवीण काले और अपराध शाखा के पुलिस निरीक्षक सतीश काले के मार्गदर्शन में शशिकांत मुसले और उनके साथीदारों ने की है। आमच्या पोलीस स्टेशन कळमना हद्दीमध्ये दिनांक 10/12/2024 ला संध्याकाळी एक लोकेश महाविद्यालयामध्ये चोरी झाली होती आणि त्या संदर्भातली तक्रार श्री प्रशांत डोरलीकर सर यांनी जे शाळेचे सचिव आहेत त्यांनी आमच्याकडे दिली होती। त्यानुसार आमच्या कळमना पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने श्री प्रवीण काळे सर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत मुसळे सर आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी काही गुप्त बातमीदारांद्वारे माहिती काढली आणि त्याद्वारे 2 आरोपींना अटक केलेली आहे। त्यामध्ये मनीष साहू आणि टिकेश्वर साहू ह्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि त्या दोघांकडूनही जवळपास 1 लाख रुपयाचा माल, ज्यामध्ये काही लोहा गेला होता, त्याचप्रमाणे 2 आहूजा कंपनीचे साउंड बॉक्स, हार्मोनियम, त्याचबरोबर इतर जो मुद्देमाल होता तो सर्व आमच्या टीमने हस्तगत केलेला आहे आणि दोन्ही आरोपीला ताब्यात घेऊन सध्या ते आमच्या तपासामध्ये आहे। सदरची कारवाई ही माननीय डीसीपी श्री निकेतन कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त क्षीरसागर सर, श्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे सर, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सतीश काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनचे शशिकांत मुसळे सर आणि त्यांच्या टीम यांनी केलेली आहे। आरोपी आहेत ते ऑलरेडी त्या ज्या शाळेमध्ये चोरी झालेली आहे सध्या त्याच शाळेमधले जुने विद्यार्थी आहेत आणि त्यांना काही वाईट सवयी लागलेल्या होत्या, त्यामुळे त्याच्यासाठीच त्यांनी ही चोरी केलेली आहे।